प्रदीप आणि विकास आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय विकास ज्याने चांगली कामगिरी केली आहे यायचा विकास या सामन्याचा सामनावीर ठरलाय आपण यायचा विकास या सामन्याचा सामनावीर ठरलाय सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे ओमकार आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण राजा हा फलंदाज राजाने 6 टोटल 9 चेंडू मध्ये 9 षटक्या मारण्याचा विक्रम आहे हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॉवरफुल पाहतो आपण भरपूर सारा फटका चांगला पाहतो आपण चेंडू जाईल 1 बाउन्सवर ओमकारच्या बॅटमधनं हा तडाखा येतोय चौकार आई गावदेवी प्रसन्न 11 बोकुड 11 बोलत्या दिल्या जातील अरे कोणीतरी बोकुड चोरून नेतले बोकुड कोणीतरी चोरून नेतले रे पुन्हा एकदा तयार चांगला फटका पाहतो आपण हो वाह काय बॅकफुटला जाऊन काय पंच केला चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चेंडू मग धावतोय चेंडू स्टॉप केला अखेर 2 धावा कंप्लीट या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला टोटल पाहता आपण स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या 6 आकड्यावरती जाऊन पोहोचला ओमकार राजा या फलंदाजाची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार हो यावेळेस मात्र झेल उडाली आहे झेल पकडायचा आहे झेल भरपूर महत्वाचा आहे आणि झेल पकडलाय संपलाय ओमकार या फलंदाजाचा खेळ खेळायचा नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये राहुल येतोय मैदानाच्या आतमध्ये हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा चांगला पंच पाहतोय चेंडू जाईल 2 टप्पा घे चेंडू सीमा पार हा येतोय आल्या राहुलच्या बॅट मधनं चौकार मैदानाच्या आतमध्ये राहुलची हवा पाहतो आपण चौकारांची भाषा बोलतोय टोटल पाहता आपण 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड हो पुन्हा एकदा समोर उडाला मिस टाइम फटका क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी भरपूर चांगले क्षेत्ररक्षण राहिलाय जजमेंट भरपूर चांगलं राहिलंय राहुलला परतावा लागेल झटका क्रमांक लागलाय हा दुसरा राहुल बॅक टू टाकाव फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या कारण अजूनही एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे याच हेतूने आता पाहता आपण वेळ मात्र झालाय 5 वाजून 4 मिनिटं झाल्यात
तर आज सामना लवकरात लवकर फिनिश करायचा आहे, कारण आणखीन एक सामना पाहता आपण फायनलचा सामना कोण या स्पर्धेमधला चॅम्पियन होईल. एक संघ पाहता आपण. हो, चांगला फटका पाहतो आपण. थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता बॅटचा फेस. हो, यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. चुकीला माफी नाहीये पाहतो आपण, आणि चुकीचा क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. संकेत येतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहतो आपण. हो, खोला टाकला यॉर्करचा वापर पाहतो आपण. म्हटलं जातो ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा चेंडू पाहतो आपण. यॉर्करचा किंग पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती. याही गोलंदाजाने आज भरपूर प्रभावित केलाय, भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय संकेत हा गोलंदाज. फुल टॉस. पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जजमेंट पाहिलं, चुकीचं राहिलंय जजमेंट. राजा या फलंदाजाला जीवनदान मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल. भरपूर काही सांगून जाईल हा झेल. आणि क्रिकेटमध्ये म्हटला जातो पकडा झेल तर जिंका क्रिकेटचा खेळ. राजा या फलंदाजाला जीवनदान पाहतो आपण. एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो, पुन्हा एकदा मोठा फटका वाढलाय आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षणाकडे आलाय चेंडू. यावेळेस कुठलीही न चुकी करताना फलंदाजाला बाद व्हावा लागेल. चांगला जजमेंट राहिलाय. भरपूर चांगलं जजमेंट राहिलंय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सचिन येतोय. विचार केला थोडासा अडचणीत सापडलाय मी तर म्हणेन. दुसरा षटकाला सुरुवात झाली आहे. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. संकेतला पाहतो आपण. अद्याप 4 चेंडू फेकल्यात. फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज संकेतने. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या, कारण अजून एक सामना मला कव्हर करायचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, खोला टाकला. यॉर्करचा पद्धत पाहतो. खोदून काढलाय चेंडू. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. धावतोय धावतच राहील. त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू येतोय. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहता आपण 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला बैल डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत पाहिला आपण. मथुर, त्यानंतर पाहिला बक्कासूर, त्यानंतर सोन्या. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो, यावेळी चांगला चेंडू पाहतो आपण. थोडासा एस्टियाचा जवळून जाणारा हा चेंडू होता. वाईट चेंडू पाहतो आपण. टोटल पाहता 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. दुसरा षटक सुरू आहे. मार्गस्थ पाहतो आपण गोलंदाज संकेत या गोलंदाजाचा. संकेत वरती थोडा हल्ला चढवला जातोय फलंदाज. आदरणीय साहेबांचं आगमन होतं या ठिकाणी. राम आलेकर साहेबांचं आगमन झालाय. आणि ज्या साहेबांच्या माध्यमातून पाहता आपण ज्या सामनावीरच्या टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केल्यात त्या साहेबांचं आगमन झालाय. राम आलेकर साहेबांचं आगमन झालाय. हार्दिक स्वागतम, शुभ स्वागतम. साहेबांना विनंती आपण यायचं व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. टोटल स्कोर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 18 धावा. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 20 धावा. आताच्या 2 पाहता आपण चांगली धावसंख्या जमा केली आहे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 10 ची सरासरी गाठली मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाची झेल सोडली होती
तो फलंदाज पाहतो आपण आता स्ट्राईक एंडला राजा हा फलंदाज पाहतो आपण भरपूर घातकी पाहतो आपण जखमी शेत मैदानाच्या आतमध्ये हो चांगला फटका पाहतो गॅप भरपूर मोठी आहे क्षेत्ररक्षण आहे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर म्हटलं जातो भाई चुकीला माफी नाहीये राजाच्या बॅटमधनं हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार सुनील येतोय गोलंदाजी मार्क करते आणि सुनील वरती हल्ला चढवला जातोय फलंदाज राजा या फलंदाजाच्या माध्यमातून ज्या राजाची झेल सोडली होती त्या राजाचा मात्र महागडा ठरतोय हो पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फुल टॉस वरती फुल टॉस उचल कराय राजा ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटकारानंतर हा येतोय चौकार चांगली फलंदाजी पाहतो आपण धाव पटलावरती टोटल धावा पाहतो लागल्या गेल्या तर 34 आकड्यावरती जाऊन पोहोचला या षटकाचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल राजा फलंदाज 34 धावा धाव पटलावरती लागल्या गेल्यात हो पुन्हा एकदा उंच गेला क्षेत्ररक्षण आहे यावेळेस जज करतोय जजमेंट करतोय हो यावेळेस मात्र एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र चुका करत असताना पुन्हा एकदा राजा या फलंदाजाला जीवनदान पाहतो आपण 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागला टोटल पाहता आपण 36 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे पुन्हा एकदा सज्ज झालाय राजा स्ट्राईक एंडला हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंच गेलाय क्षेत्ररक्षण आहे जज करतोय जजमेंट राहिलं भरपूर चांगलं राहिलंय आता राजा या फलंदाजाला परतावा लागेल बॅक टू डग आउट शेवटचा चेंडू पाहता आपण एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश येतोय मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 15 पाहतो आपण टोटल पाहता आपण 36 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड हो शॉट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दूरवरनं आलाय चांगला प्रयत्न होता या ठिकाणी मिस फिल्डिंग पाहतो आपण 2 धावा वेगाने पूर्ण केल्या तिसरीचा प्रयत्न पाहतो आपण लेझी क्रिकेट पाहतो आपण कदाचित फलंदाज बाद होईल तिसरीसाठी फलंदाज बाद होतोय पाहतो आपण 2च धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण पहिला सत्र मात्र संपलं गेलंय पहिल्या सत्रामध्ये टोटल पाहतो आपण धावा जमा केल्यात 38 धावा 39 धावेचा टार्गेट सेट केला 3 षटकामध्ये आपण राम आलेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आदरणीय विकास पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल दानशूर व्यक्तिमत्व पाहता आपण आणि भरपूर चांगले व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी पाहता आपण
जे सन्मान सामनावीरचे आम्हाला जे टी शर्ट परिधान केले साहेबांच्या माध्यमातून त्या साहेबांचा पाहतो आपण यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला गेम स्टार्ट आहे राहील यावरती लक्ष असू द्या. आपण छत्रक्षण लगेचच लावायचा. चला सामना लगेचच स्टार्ट होईल मैदानाच्या आतमध्ये. चला सलामी जोडी लगेचच पाठवायची आपण. मोसम संघाने भरपूर चांगली धावसंख्या जमा केली आहे. पाहतो आपण भरपूर चांगली टोटल पाहता आपण 38 धावा जमा केल्यात. 39 धावेचं टार्गेट सेट केलं. संघ पाहता आपण त्यांच्या समोर खेळत असताना येलवन जोगाई संघाच्या पुढे मात्र पाहतो आपण 39 धावेचं टार्गेट सेट केलाय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पाहतो आपण कृष्णा आणि किरणची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये विक्रम केलाय तो फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. किरण पाहतो आपण. किरणने मात्र 9 चेंडूमध्ये 9 षटकार मारण्याचा विक्रम ठेवला. हा विक्रम मात्र तोडेल का कोण हा प्रश्न पडला आता. भरपूर जरा या क्रिकेटमध्ये उलटफेर पाहिले आपण. 6 चेंडूमध्ये 6 विकेट पाहिले. 9 चेंडूमध्ये 9 षटकार पाहिलेत. पाहतो आपण या स्पर्धेमध्ये पहिलाच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. राजा हा गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज किरण. हो पहिला चेंडू होती उडवला चेंडू. शतरक्षण नाहीये. चेंडू जाईल. एक टप्पा घेत राजावरती हल्ला येतोय चौकार. पुन्हा एकदा तयार झालाय. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस मात्र फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा यावेळेस. डॉट चेंडूची सांगता चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. गलीमध्ये पाहतो आपण डॉट चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर पाहिला पण दुसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज राजा. या गोलंदाजाने भरपूर चांगली फलंदाजी केली आहे. आता पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंगला फलंदाज किरण. हो बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू जाईल गॅप मधनं. हा किरणच्या बॅट मधनं दमदार चौकार. दोन चौकार किरणच्या बॅटमधनं पाहिल्यात आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंगला फलंदाज किरण. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. भरपूर गोलंदाजावरती राजावरती हल्ला चढवला जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये किरण हा फलंदाज. ज्याने मात्र विक्रम केला आजच्या या स्पर्धेमध्ये. 9 चेंडूमध्ये 9 षटकार मारण्याचा विक्रम स्वतःच्या नावावरती ठेवला. आता मात्र षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण किरण. चौकार हॅट्रिकचा पाहतो आपण. क्षमा असावी पाहतो आपण. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा वापर केलाय. राजाली समजता तुम्ही कच्च्या गुरुचा खेळ केला नाहीये. मग समजला का तुला असंच काहीतरी म्हटलं जातो. राजा पाहतो आपण. राजाने भरपूर ऊन आणि पावसाले पाहिल्यात. भरपूर क्रिकेटचे सीझन पाहिल्यात आणि राजाही भरपूर चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची सांगता. हो पुन्हा एकदा खोला टाकला होता. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण राहिलंय. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय फेकला. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागले. टोटल पाहता आपण 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड.
39 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिला षटक मात्र संपला गेला. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल 12 मध्ये बनवायच्या 26 धावा म्हणजे 13 ची सरासरी गाठायची आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सलामी वीर किरण आणि त्याच्या सोबतीला फलंदाज कृष्णा. किरण आणि कृष्णाची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झाला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती ओमकार येतोय. ओमकार पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी करावी लागेल ओमकार या गोलंदाजाला. हो चांगला चेंडू पाहतो आपण. अपील केली जाते पंचांकडे पाहतो आपण. खोटी अपील पाहतो आपण. त्याचा एकमेव कारण मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो किरण. किरण वरती दबाव आणण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी राहिली ओमकार. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या कारण अजूनही एक सामना मला कव्हर करायचा आहे. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 13. आता तो समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 11 मध्ये बनवायच्या 26 धावा आणि या 26 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत संघाला. हो यावेळेस मात्र समोर उडवला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. गोल्डन विकेट या मॅचचा पाहतो आपण. किरणला मात्र परतावा लागेल. बॅक टू डगआउट. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ओमकार. या गोलंदाजाने किरणची विकेट प्रस्तावित केली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये एंटर केलाय संघाने पाहतो आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. संग्राम. संग्राम येतोय मैदानाच्या आतमध्ये. आज सामना जिंकेल का प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये बनवायच्या होत्या 26. सलगचे 2 चेंडू डॉट फेकल्यात. एक विकेट मात्र आपल्या नावावरती ठेवली आहे. 10 चेंडू मध्ये बनवायच्या 26 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार. हा गोलंदाज कमबॅकिंग षटक फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आपण. अजूनही विचार केला ना जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कृष्णाला पाहताय ना तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये या धावा बनवू शकतात कारण सलामी वीर आहे कृष्णा. तो नॉन स्ट्राईक एंडला उभा कारण अजूनही एकही चेंडू खेळला नाहीये कृष्णा हा फलंदाज. जास्तीत जास्त मात्र कृष्णा या फलंदाजाला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. हो यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. भरपूर भरपूर चांगली गोलंदाजी पाहतो आपण. जेव्हा गोलंदाजी करतोय ना तेव्हा मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवणं भरपूर कठीण असतो. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे ओमकार या गोलंदाजाची. 4 चेंडू फेकल्या 2. एक विकेट कॅरी केला. त्यानंतर पहिला पण धावा खर्च केला. फक्त ना फक्त एक धाव खर्च केली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज कृष्णाला पाहता आपण. पूर्णपणे जबाबदारी कृष्णावरती सोपवली आहे. फलंदाज किरणने समीकरणचा विचार केला. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये बनवायच्या आहेत 25 धावा. या 25 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हो पहिला चेंडू वरती येईल का धमाका. हो कृष्णाच्या बॅट मधनं हवाई सपर येतोय षटकार. बाहुबली फटका. बाहुबली म्हणू शकतो आम्ही कृष्णाला आणि बाहुबली फटकाच मारलाय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पाहताय तोपर्यंत मात्र सामना सोडू शकत नाहीये. तडाखा दिलाय कृष्णा या फलंदाजाने. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. चेंडू शिल्लक 7 मध्ये बनवायच्यात 19 धावा. 19 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. टोटल पाहता आपण स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक इनला फलंदाज कृष्णाच्या बॅट मध्ये षटकार आलाय.
ओ चांगला चेंडू बीट केलाय पुन्हा एकदा पलट वार केला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओमकार या गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडू फेकला. पुन्हा एकदा संधी, मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये बनवायच्यात 19 धावा आणि या धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. संग्राम पाहतो आपण जो 1 डाऊन साठी आला होता. तिसऱ्या क्रमांकावरती पाहतो आपण. आता जबाबदारी संग्राम आणि कृष्णावरती असेल. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती रैना येतोय. गोलंदाजी मार्कवरती. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये बनवायच्यात 19 धावा आणि 19 धावा बनवू केला हा प्रश्न पडलाय संग्राम आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण कृष्णा हा फलंदाज. रैना पाहताय गोलंदाजी मार्कवरती. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. असे चेंडू फेकाल तर नक्कीच फेकून दिले जातील. संग्रामच्या बॅट मधनं हा संघर्ष म्हणजे शंखनाद करणारा येतोय गोल्डन षटकार. बनवायचे संग्राम तुटून पडलाय आता. रायना हो चांगला चेंडू. अपील केली जाते पाहतो आपण. अपील केली जाते पाहत आपण आणि अपील भरपूर स्ट्रॉंग आहे. चांगला चेंडू पाहतो आपण. चांगला चेंडू. कदाचित हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. संग्रामला फेकून द्यायचा होता. बीट झाला त्या ठिकाणी. या चेंडूवरती थोडीशी गती कमी केली होती रायना या गोलंदाजाने. पुन्हा एकदा कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये रायना हा गोलंदाज. 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये बनवायच्या 13 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज संग्रामला पाहता आपण. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका पाहतोय. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये. ओहो मामा ठाकुर लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. किल्ल्याची पूर्णपणे बंधन असेल. टायमर सेट केला यावरती लक्ष असू द्या. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुनील येतोय. आता जबाबदारी घ्यायची आहे सुनीलला. आता चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये बनवायच्या 13 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती काय अजूनही मात्र सामना बंद लिफाफ्यामध्ये पाहतो आपण. हा चेंडू निर्णायक असेल. भरपूर या चेंडूवरती काय भरपूर काय सांगून जाईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय रायना हा गोलंदाजी मार्क वरती. हो फुल टॉस चेंडू फेकलाय. कदाचित हो बॅटची इनर एज. चेंडू जाईल नॉन स्टॉप. हा येतोय सुनीलच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा मॅच ला जिवंत करणारा येतोय गोल्डन चौकार. पुन्हा एकदा टोटल पाहता आपण. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये बनवायच्या आहेत 9 धावा आणि या 9 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. सुनील या फलंदाजाला. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. शतरक्षण आलाय दूरवरनं. झेल पकडेल का. हो प्रयत्न भरपूर चांगला राहिला होता आणि यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मात्र येतोय गोल्डन पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा मॅचला जिवंत गेलाय पाहतो आपण. आज सामना जर आवडला असेल तर पहा दोन्ही संघासाठी एकदा जोरदार आल्या मित्रांनो. भरपूर चांगला सामना. आज भरपूर सारे उलटफेर पाहिले आपण.
आणि कदाचित मिस फिल्डिंग पाहिली. मिस फिल्डिंगच्या माध्यमातून हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 34 आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक आहे 1 आणि 1 मध्ये बनवायचे 5 धावा. कंपल्सरी बनवायच्या. स्ट्राइक एंडला फलंदाज सुनील. सुनीलने जबाबदारी घेतली आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार सुनीलच्या बॅट मधनं आल्यात. हा पाहतोय आता 2 चौकार नाही, आता षटकाराची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 5 धाबीची गरज. सुनील पाहता स्ट्राइक एंडला. दोन्ही संघाच्या फासल्या फास्ट पूस करतात. पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये ज्याला कुणाला हृदयाचा आजार असेल तो हा सामना पाहू नये. चांगला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 5 धाबीची गरज. गोलंदाज रायनावरती दबाव, त्यानंतर फलंदाज सुनील वरती दबाव. पाहता आपण दबाव आणि दबाव. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्र. 1 चेंडू 5. ओ चांगला फटका पाहतो आपण. ओ झेल पकडलीये. चांगला सामना पाहतो आपण. सुनीलने भरपूर प्रयत्न केले. पाहता आपण जल्लोष भरपूर. पाहता आपण वा रायनाने अखेर कमबॅक केलाय. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे रायना या गोलंदाजाची.